ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसत आहे. आपण पाहिलंय की आता काहीही करून कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता इकडे अडकवण्यासाठी अर्जुन आणि सायलीला मोठा ट्रॅप रचण्यात आलेला आहे. म्हणजे आता मानसीला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा अर्जुन सायलीच्या विरोधात साक्ष देण्यासाठी भाग पाडलेलं आहे. पण त्याच वेळेला मात्र आता इकडे असा काहीतरी नियतीने चमत्कार घडवलेला आहे की आता मानसीला अशी साक्ष द्यायची काही गरजच पडणार नाहीये. कारण आता मालिका एकदम वेगळ्याच वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे आणि योग्य वेळी अर्जुन तिकडे पोहोचल्या कारणाने त्यांनी आता मानसीचा जीव वाचवत तिला तिकडून आणलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये मानसी घरी आल्यामुळे मात्र आता या लोकांचे सगळ्यांचे धाबे दणाणलेले आहेत. कारण कारण आता मानसी असं काहीतरी सत्य आता या लोकांचं जाणते, ज्याच्याबद्दल मात्र आता इकडे पोलिसांना माहिती कळताच एकाच झटक्यात सगळी समीकरणं बदलताना आपल्याला दिसणार आहेत. हो प्रेक्षकांनो, असं आता मानसीला इकडे घरी आणल्यावरती नक्की काय घडलंय? मानसी मात्र आता या सगळ्यामध्ये काय सत्य जाणत होती, की जे सत्य ज्यावेळेला अर्जुनला समजणार आणि त्यावेळेला मात्र आता महाभयंकर सत्याचा महाभयंकर उलगडा होणार. सगळं सगळं सविस्तरपणे इकडे आता लगेचच प्रियाने फोन फिरवलेले आहेत. प्रिया आता सांगायला लागते, हे बघा, म्हणजे ज्या लोकेशनवरती आता मात्र अर्जुन गेलेला होता त्या पेन ड्राईव्हमधल्या लोकेशनवरती, त्या लोकेशनवरती तिला हलवलंत का? यावरती ते सांगतात, हो तिला हलवलंय आणि पोलिसांनी हे सगळं नोटीससुद्धा केलेलं आहे. आणि पोलिसांनी तिकडे पाहिलंय आणि आत्ता श्वेताचा कॉल आला होता. श्वेताने मात्र आता सांगितलंय की अर्जुनने सायलीला न नेता एकटाच तिकडे गेलेला आहे. यावरती प्रिया आता सांगायला लागते, सायलीला नेलं नाहीये. सायलीला नेलं असतं तर बरं झालं असतं, पण ठीक आहे, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सायली आता कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्जुन आणि सायली हे दोघंही जण वाचले नाही पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला मात्र आता काहीतरी करायला पाहिजे. आणि त्यावरती मात्र आता लगेचच एक गोष्ट केली जाते आणि ती म्हणजे मात्र आता इकडे मानसीला मानसीला या सगळ्यामध्ये सांगितलं जातं की काहीही कर आणि त्या मुलींना वाचवण्यासाठी सायलीच्या विरोधात मात्र आता तुला साक्ष देणं गरजेचं आहे. इकडे आता मानसी बिचारी खूपच रडते. मी सायलीताईच्या विरोधात साक्ष देऊ शकत नाहीये, कारण सायलीताईने आमच्यासोबत कधीच असा वाईट व्यवहार केलेलाच नाहीये. आणि असं म्हटल्यावर ती मात्र आता लगेचच चिडलेली ती बाई सांगायला लागते, ठीक आहे, तू नको देऊस, तू नको देऊस, मात्र आता पण एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये तुझी सायलीताई आणि अर्जुनदादा या दोघांचा जीव घ्यायला सुद्धा आता आम्ही कमी करणार नाही आहोत. यावरती मानसी सांगायला लागते, तुम्ही त्यांच्या केसाला पण हात लावू शकत नाहीयेत. इकडे आता सायली विचार करायला लागते, काय करू काय करू, तिला काही कळायलाच मार्ग नाहीये. आणि ती आता कंटिन्युअसली अर्जुनला कॉल करायला लागलेली आहे. ती अर्जुनला कॉल करत असताना मात्र आता या सगळ्यामध्ये अर्जुनचा फोन लागत नाहीये, कारण ज्या ठिकाणी अर्जुन आता गेलेला आहे त्या ठिकाणी रेंज नसल्या कारणाने तिला आता कॉल लागत नाहीये. आणि त्यामुळे सायली आता जास्तच अस्वस्थ व्हायला लागले. ती आता देवी आईकडे प्रार्थना करते, अर्जुन सरांना तर सुखरूपच ठेव, पण या मुलींना सुद्धा आता सुखरूप ठेव आणि लवकरात लवकर यांना आता इकडे घेऊन ये. मी आता अजून वाट पाहू शकत नाहीये देवी आई, तुझ्याच भरोशावरती मी आता आहे. असं म्हणत सायलीने या सगळ्यामध्ये देवी आईचा धावा सुरू केलेला आहे. अखंड मात्र आता तिने देव पाण्यात ठेवलेले आहेत. देव पाण्यात ठेवून आता सायली इकडे देवाची प्रार्थना करत आहे. बरं, तोपर्यंत प्रियापर्यंत मेसेज पोहोचलाय की अर्जुन त्या लोकेशनवरती पोहोचलाय. लगेचच आपल्या माणसांना तिने आता कॉल केलाय, हे बघा, अर्जुन त्या लोकेशनवरती पोहोचलेला आहे आणि तुम्ही एक काम करायचं आहे, ते म्हणजे त्या लोकेशनवरती मात्र आता एकदा का अर्जुन पोहोचला की ताबडतोब ताबडतोब मात्र आता तिकडे मी जे सांगेन त्या ॲक्शन घ्यायच्या आहेत. यावरती मात्र आता तिला ते लोक सांगायला, तर ठीक आहे, तुम्ही मॅडम फक्त आम्हाला सांगा काय आणि कसं करायचं आहे, ताबडतोब ताबडतोब या सगळ्यामध्ये या गोष्टी केल्या जातील. असं म्हटल्यावर ती प्रियाने आता पुढची खेळी खेळले. इकडे मानसीला मात्र या लोकांनी खूपच टॉर्चर केले आणि त्यामुळे ती बिचारी बेशुद्ध पडलेली आहे. ज्या वेळेला मात्र आता मानसी बेशुद्ध पडले आणि तोपर्यंत अर्जुन त्या लोकेशनवरती पोहोचलाय आणि त्यावेळेला त्यांनी आता पोलिसांना कॉल केलाय, तुम्ही जिथे म्हटला होता तिकडे मी पोहोचलेलो आहे, पण इकडे काहीच हालचाल दिसत नाहीये. आणि त्यावरती पोलीस सांगायला लागतात, अर्जुन सर काळजी करू नका, तिकडे आमची एक टीम पोहोचत आहे. असं म्हटल्यावरती इन्स्पेक्टर सावंत यांनी आपल्या परीने जी मदत करता येईल ती अर्जुनला करायचं ठरवले आणि लगेचच पोलिसांची तुकडी पाठवली. ऑलरेडी ही पोलिसांची तुकडी जर आधीपासून तिकडे गेली असती तर कदाचित ही गोष्ट घडली नसती की मानसीवरती इतका अत्याचार झाला नसता. पण अर्जुन तिकडे पोहोचल्यावरती ती तुकडी तिकडे पोहोचणं हे आता इकडे मोठं धोकादायक ठरणार असतं.
बरं तोपर्यंत चैतन्य तिकडे आलाय आणि चैतन्य आणि इकडे हे सावंत इन्स्पेक्टर हे दोघं जण मात्र आता त्या लोकेशनला ट्रॅक करत आहेत. त्याच वेळेला इकडे अर्जुन तिथे पोहोचलाय. पोलिसांची तुकडी पण निघाली. सावंतांनी लगेचच वरच्या ऑफिसरना कॉल केलेला आहे आणि वरच्या ऑफिसरना कॉल करून मात्र आता सावंतांनी ताबडतोब सांगितलेलं आहे की अर्जुन सर तिकडे पोहोचले. तिकडे आता ताबडतोब आपली दुसरी एक टीम पाठवा. आता तोपर्यंत इकडे प्रियाने असं काहीतरी प्रकार केलाय की प्रियाने या सगळ्यामध्ये मात्र आता आपल्या माणसांना ऑलरेडी तिकडे पाठवलंय आणि आता त्या माणसांनी कॉल केलाय की तुम्ही इकडे पाठवलेत खरं अर्जुनला, पण त्याच्या मागोमाग पोलीस सुद्धा यायला निघालेत. प्रिया सांगते ठीक आहे, काही हरकत नाहीये. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी घडणार आहे की पोलीस यायच्या आधी तिकडे अर्जुन पोचणार आणि अर्जुनच्या विरोधातली सगळी गोष्ट मात्र आता स्वतः सांगणार ती म्हणजे मानसी. मानसी ज्या वेळेला अर्जुनच्या विरोधातली सगळी गोष्ट जिकडे आता सांगेल आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे एक गोष्ट घडणार ती म्हणजे अर्जुननेच तिला आता या ठिकाणी किडनॅप करून ठेवलं होतं ही गोष्ट समोर येणार आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच अर्जुन तिथे पोहोचलाय. सायलीला कळत नाही की अर्जुन आहे कुठे, काय केलंय, तिला काही कळायला मार्ग नाहीये आणि त्याच वेळेला मात्र आता सायली फोन करते. फोन लागत नाहीये. काय घडतंय? ती अस्वस्थ होते. तिला कळतच नाहीये. काय झालं असेल मानसीसोबत? अर्जुन सर ठीक असतील ना? एक ना हजार मनात आता तिच्या विचार यायला लागलेले आहेत. बरं तोपर्यंत अर्जुन तिकडे पोहोचलाय आणि आता तो समोरून न जाता तो मागच्या दाराने घेतोय. कारण त्याला माहिती आहे की या सगळ्यामध्ये धोका असू शकतो आणि वकिली डोकं मात्र प्रियाच्या डोक्यावरती मात्र आता भारी पडतं. प्रियाच्या डोक्यावरती हे वकिली डोकं आता भारी पडतं आणि आता अर्जुन तिकडे पोहोचलाय. मागच्या साईडने तो आता पाहतोय पण इकडे इकडे आता ज्या वेळेला म्हणजे इकडे त्या माणसांनी बरोबर मानसीला पटवलेलं असतं की काहीही झालं तरी अर्जुन आता इथे येणार आणि आता तिला सांगणार की चल म्हणून आणि त्याच वेळेला ती आता सगळ्यांच्या समोर इकडे पोलिसांच्या समोर आता सांगणार की नाही मी तुझ्यासोबत येणार नाहीये. तूच या सगळ्यामध्ये मात्र आता आम्हाला किडनॅप करायला मदत केलेली आहेस. पण त्याच वेळेला अशी गोष्ट घडते की ती बेशुद्ध पडते. आता ती बेशुद्ध पडते का ती मेले ही गोष्ट कुणालाच कळत नाहीये. ती जी बाई असते सोबतची ती पूर्णपणे घाबरलेली आहे आणि ती सांगायला लागते काय रे ही मेली की काय? मला खरंच काहीच कळत नाहीये आणि यावरती तो आता सांगायला लागतो नाही नाही मरेल कशी ती? असेल जिवंत ना? आणि तोपर्यंत अर्जुन आता तिकडे पोहोचलेला आहे. ज्या वेळेला मात्र आता अर्जुन तिकडे पोहोचलाय आणि त्यावेळेला अर्जुन लपत-छपत तिकडे आता आलेला आहे. अर्जुन तिकडे येतो आणि त्यानंतर मात्र आता तो मागची खिडकी खोलतोय. तोपर्यंत इकडे आता ह्या दोघी जणी मानसीला उठवण्याचा प्रयत्न करतायत. ज्या वेळेला मानसीला उठवण्याचा प्रयत्न करतायत आणि मानसी काही उठत नाहीये, त्या सगळ्याच जण घाबरलेत. काय झालं असेल? मानसी जिवंत असेल ना? असा विचार करत असताना अर्जुन खिडकी खोलतो आणि समोर पाहतो तर काय मानसी त्याला पडलेली दिसते. पण एकटी मानसी दिसत नाहीये आणि त्यामुळे अर्जुन थोडा सावध झालाय. तो आता पटकन आत जायच्या ऐवजी पोलिसांना मागून आता बॅकअप द्यायला सांगत आहे. पोलिसांना बॅकअप द्यायला सांगत असताना हे लोकं विचार करतात, "अरे देवा! पोलीस तर इकडे यायला निघालेले आहेत आणि जर का आत्ता पोलीस इकडे यायला निघालेले आहेत, तर आता आपण इकडे दिसलो तर आपण अडकले जाऊ." यावरती ते लोकं विचार करतात, "चला, इथून आत्ताच्या आत्ता पळून जाण्याशिवाय आपल्याकडे कोणताही पर्याय नाहीये. ताबडतोब मात्र आता आपण इकडून पळून जाऊया." असं म्हणत मात्र आता ते तिकडून निघालेले आहेत आणि त्याच वेळेला अर्जुन आतमध्ये एंट्री करतो. इकडे तोपर्यंत सायलीचा जीव नुसता वरती खालती होतोय. काय घडतंय तिकडे? काय झालं असेल? तिला काही कळायला मार्ग नाहीये. अर्जुन आतमध्ये एंटर झालाय. फायनली ती लोकं पळालेत कारण मानसी बेशुद्ध पडलेली आहे. आपल्यावरती कोणताही आळ यायला नको म्हणून ती लोकं तिकडून आता पळून गेलेली आहेत. ज्यावेळेला ती लोकं तिकडून पळालेत आणि त्याच वेळेला अर्जुन आतमध्ये गेला. इकडे सायली विचार करते काय घडलं नसेल पण नियतीचा चमत्कार म्हणजे अचानकपणे बेशुद्ध पडलेली मानसी त्या लोकांना मेली असं वाटलंय. पण मानसी जिवंत आहे आणि योग्य वेळेमध्ये अर्जुन तिकडे पोहोचलाय. पोलिसांची टीम सुद्धा योग्य वेळेमध्ये तिकडे पोहोचलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता पोलिसांच्या टीमने तिला आता बाहेर काढले आणि आता मानसी रडत सांगायला लागते घडलेला सगळा प्रकार. मानसी आता त्या लोकांची नावं सुद्धा सांगते. त्या लोकांचे मात्र आता म्हणजे जे काही त्यांनी कसं केलं, काय केलं, सायली अर्जुनला अडकवण्यासाठी कसा प्रयत्न केला, हे सगळं सांगते. मानसीने हे सगळं क्लिअर केल्यावरती मात्र आता इकडे सायलीच्या जीवात जीव आलाय. मानसी ठीक आहे, पण एकटीच मानसी सापडले. अजूनही मात्र आता बाकीची लोकं सापडणं बाकी आहे. आता ह्या बाकीच्या मुलींना शोधण्यासाठी अर्जुन आणि सायली आता ह्यांनी मानसीची मदत घेणार आहेत.
आणि मानसीची मदत घेत मात्र आता बाकीच्या मुलींना सुद्धा शोधणार. पण एक चांगलं झालंय की किमान मानसी तरी यांच्या हातात आलेली आहे. आता नक्की पुढे मानसी कशी मदत करणार, काय मदत करणार, येणाऱ्या भागामध्ये या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार